गटारी अमावस्येला मांसाहार जेवणामध्ये कोंबडी वड्यांना खूपच जास्त पसंती दिली जाते. बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ आणि कोंबडीच्या रश्श्यासोबत जर हे वडे खाल्ले तर त्याची चव मात्र अजूनच खुलते. म्हणून तर या वड्यांना कोंबडी वडे असे म्हणतात. आता तुम्ही नॉनव्हेज खात नसाल आणि व्हेज खात असाल तरीसुद्धा वाटाण्याची भाजी, हरभऱ्याची भाजी किंवा आपण जे सांबार करतो इडली सांबार त्यासोबतसुद्धा हे वडे खूप छान लागतात. आता हे वडे बघा अजिबात तेलकट होत नाहीत आणि बराच वेळ असे टम्म फुगलेले सुद्धा राहतात. भाजणीची कोणतीही पूर्वतयारी न करता जे घरामध्ये पीठ आहे त्या पिठामध्ये अगदी झटपट हे वडे मी बनवले आहेत. आता हे वडे असे बराच वेळ टम्म फुगलेले राहण्यासाठी आणि तेलकट न होण्यासाठी महत्त्वाचं असतं ते पिठांचं योग्य प्रमाण. आणि या योग्य प्रमाणामध्ये जर आपण केले तर वडे खूप छान होतात. नमस्कार, मी रुपाली. माझ्या चॅनेलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता जास्त वेळ न लावता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. वड्यामध्ये घालण्यासाठी मी काही मसाला करून घेणार आहे. मसाल्यामध्ये पाव वाटी होईल एवढी उडदाची डाळ घेतली मी. खरं तर सगळी पिठं आपल्याकडे असतात पण उडदाच्या डाळीचं पीठ आपल्याकडे नसतं, त्यामुळे मी ते मसाल्यामध्येच बारीक करून घेणार आहे. 1 मोठा चमचा होईल एवढे धने घेतलेत, अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरं, 1 छोटा दालचिनीचा तुकडा घेतला आहे मी, 2 लवंग घेतलेत, 4 काळी मिरी आणि पाव चमचा होईल एवढे मेथीदाणे घेतलेत मी. खरं तर वड्यांचा कोणताही प्रकार असू द्या त्यामध्ये मेथीदाणा हा आवर्जून घालायचा. वड्याला खूप छान असा स्वाद येतो. आता या मसाल्यांचा हलका हलका सुगंध येईपर्यंत सगळे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे. हलका सुगंध आला की ते एका ताटामध्ये काढून गार करून त्याची पावडर करून घेऊया. आता वडे बनवण्यासाठी 2.5 वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतले. कोंबडी वडे करण्यासाठी तांदळाच्या पिठाचं प्रमाण हे जास्त असतं. एकाच वाटीचं आपल्याला माप ठेवायचं आहे, त्याच वाटीच्या मापाने सगळी पिठं आपल्याला घ्यायची आहेत. 2.5 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन आणि जो मसाला आपण आता केला होता तो मसाला यामध्ये टाकायचा आहे. पाव चमचा होईल एवढी हळद घालायची आणि चवीपुरतं मीठ. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. वड्याचं पीठ नेहमी गार पाण्यात न मळता ते कोमट पाण्यामध्ये मळायचं, कारण आपण तिथे वेगवेगळ्या प्रकारची पिठं वापरली आहेत आणि ती सगळी मिळून येण्यासाठी कोमट पाण्याचा इथं आपल्याला वापर करायचा आहे. आता हे पीठ सुरुवातीला एकदम पाणी घालून मळायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून जेवढं होईल तेवढं घट्टसर आपल्याला पीठ मळायचं आहे. आता तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत या हिशोबाने तुम्ही पीठ घ्या. जर कमी माणसं असतील तर यापेक्षा थोडी छोटी वाटी घ्या आणि त्या छोट्या वाटीच्या सहाय्याने सगळं पीठ मोजून घ्या. जर जास्त माणसं असतील तर मोठा एखादा टिफिनचा डब्बा घ्या आणि त्या एकाच टिफिनच्या डब्याने सगळी पिठं मोजून घ्या. आता जितकं होईल तेवढं घट्ट पीठ मी हे मळून घेतलं आहे. पुरीचं पीठ किंवा वड्याचं पीठ नेहमी घट्ट मळायचं आहे. पातळ झालं मग त्या पुऱ्या किंवा वडे हे तेलकट होतात, म्हणून सुरुवातीलाच हे पीठ थोडंसं घट्टसर असं मळून घ्यायचं. आता हे व्यवस्थित मळून झालं आहे, यावर झाकण घालून बरोबर 10 मिनटं याला मी मुरण्यासाठी बाजूला ठेवणार आहे. आता 10 मिनटांनी यावरचं झाकण काढायचं आहे. आपल्या हाताला थोडासा तेलाचा हात फिरवायचा आणि पीठ मळून घ्यायचं, म्हणजे आपल्या हाताला हे पीठ चिकटणार नाही. आता त्यातलं थोडंसं पीठ मी बाजूला काढून घेते. आता जे बाजूला काढून घेतले पीठ त्याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे. सगळे एकसारखे गोळे असे करून घ्यायचे, म्हणजे वडे आपल्याला पटापट थापता येतील. आता वडे थापण्यासाठी मी पोळीपाटाचा इथे वापर केला आहे. पोळीपाटावरती एक प्लास्टिक ठेवायचं, त्याला थोडंसं तेल लावायचं, त्यावरती गोळा ठेवायचा आणि बोटाच्या सहाय्याने हे वडे थापून घ्यायचे. सुरुवातीला बोटाच्या सहाय्याने थापायचे आणि नंतर अंगठ्याचा आपला जो वरचा भाग असतो त्या भागाने सगळीकडे सारखा असा वडा करून घ्यायचा. बघा, म्हणजे त्यावरती बोटंसुद्धा आपली उठणार नाहीत आणि वडे आपले अगदी व्यवस्थित गोलाकार असे तयार होतात. आता हा वडा सगळीकडे सारखा असा थापून झाला की बोटाने त्याच्या मधोमध असं आपल्याला गोल करायचं आहे.
वडा हा जास्त पातळसुद्धा करायचा नाही किंवा जाडसुद्धा आपल्याला करायचं नाही. पातळ झाला तर तो अजिबात फुगणार नाही आणि जाड झाला तर तो तेलामध्ये व्यवस्थित असा भाजला जाणार नाही. बघा, पुरीपेक्षा किंचित जाड असा आपल्याला वडा हा थापून घ्यायचा आहे. आता वडे तळण्यासाठी तेल तापत ठेवले. तेल कितपत तापलं हे बघण्यासाठी सुरुवातीला मी एक छोटासा गोळा त्यामध्ये टाकून बघितला आहे. तेल आपलं व्यवस्थित तापलं गेलं आहे. आता आपण लगेचच त्यामध्ये वडे सोडून घेऊया. तेल आपलं अगदी व्यवस्थित तापलं आहे, त्यामुळे मी लगेच आता त्यामध्ये वडा सोडला आहे. आणि बघा, वडा सोडल्या लगेचच वडा आपला फुगून असा वरती आला आहे. आता एक साईडून वडा व्यवस्थित असा फुगला की लगेच आपण त्याला पलटी करायचं आहे. दुसऱ्या साईडला थोडा जास्त वेळ वडा आपल्याला भाजू द्यायचा आहे आणि आलटून पलटून दोन्ही साईडला खरपूस असा मंद गॅसवरती आपल्याला हा वडा भाजून घ्यायचा आहे. बघा, किती छान आपला हा असा वडा भाजला आहे आणि कलरसुद्धा किती छान आला आहे वड्याला. आता या पद्धतीने तुम्ही जर वडे केला तर तुमचा एकसुद्धा वडा असा फुगल्याशिवाय राहणार नाही. बघा, हे वडे अजिबात तेलकटसुद्धा झाले नाहीत आणि सगळे वडे माझे असे टमटमीत फुगलेले आहेत. तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची भाजणी नाही आणि तुम्हाला या गटारीला जर हे कोंबडी वडे करायचे असतील तर या पद्धतीने तुम्ही नक्की करू शकता. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.